जो सच्ची बात थी काशिफ खुदारा लिख दिया मैंने, जो सच्ची बात थी काशिफ खुदारा लिख दिया मैंने, दलितों मुफलिसों का था सहारा लिख दिया मैंने, जो सच्ची बात थी काशिफ खुदारा लिख दिया मैंने, दलितों मुफलिसों का था सहारा लिख दिया मैंने। मुझसे किसी ने पूछा नाम तो बता मसीहा का, तो हिंदुस्तान के परचम पे भीमा लिख दिया मैंने, तो हिंदुस्तान के परचम पे भीमा लिख दिया मैंने। आजच्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या अनुषंगाने मी एवढंच बोलेल, पारखे अण्णा हे चालतं बोलतं विद्यापीठ भाऊसाहेब मोरेंच्या अनुषंगाने पुढे आलेलं आहे आणि त्यांचा रेफरन्स घेऊन भाऊसाहेब मोरे हे काय आहेत हे मी त्यांच्याकडून IQ स्वरूपामध्ये अवगत केलेलं आहे। भाऊसाहेबांचं म्हणणं असं होतं आणि चंद्रभान अण्णा पारखेंचं, मराठवाड्यात त्यांनी मराठवाड्यातल्या हैदराबाद मुक्ती संग्रामाची आणि या मुक्ती संग्रामामध्ये काम करणाऱ्या दलितांची तुलना नेल्सन मंडेलाच्या लढ्याशी केलेली आहे। भाऊसाहेबांचं म्हणणं असं आहे की नेल्सन मंडेला यांनी जो संघर्ष केला, जो लढा दिला वर्णद्वेषाच्या विरोधामध्ये, काळे विरुद्ध गोरे असा होता, परंतु या मराठवाड्यातल्या दलितांचा संघर्ष हा वर्णव्यवस्थेतल्या उच्च जातीयांशी होता। बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान अनुयायी आणि कार्यकर्ते यांना त्यांच्या आदेशावरून समजून सांगितलं आणि बाबासाहेबांचं ते सूचक असं विधान आदरणीय भाऊसाहेब मोरे यांनी हँडबिलच्या स्वरूपामध्ये लिहिलं। ते वाक्य असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हुकुमावरून भाऊसाहेब मोरे यांच्या या स्मृतिदिनानिमित्त हा व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। असं असतानाही त्यांची नावं टाळून आम्हाला पुढे जाता येत नाही आणि ती जर नावं टाळून आम्ही गेलो तर इतिहास आम्हाला माफ करणार नाही। अलीकडच्या काळामध्ये या जनरेशनचा ही नावं जर आम्ही टाळली तर बुद्धप्रिय कबीर, प्रवीण मोरे या दोघांना तर माफीच नाही। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचं या मराठवाड्यातलं येणं, बाबासाहेब आंबेडकरांची औरंगाबादची भेट, मिलिंद महाविद्यालयाची स्थापना हा एकूणच विषय फक्त एखादं महाविद्यालय या ठिकाणी बांधावं, एक बिल्डिंग या ठिकाणी सुरू करावी आणि यामध्ये शिक्षणामधून दलितांची मुलं पुढे जावीत, एवढा छोटा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांचा नव्हता। मित्रांनो, हा मराठवाडा म्हणजे जुलमी निजामाच्या अधिपत्याखाली भरडत असलेला हा मराठवाडा होता। निजाम आपली सत्ता निरंकुशपणे या ठिकाणी भोगत होता आणि या ठिकाणचा मराठवाड्यातला दलित हा दुहेरी तिहेरी संघर्ष या ठिकाणी करत होता। मित्रांनो, भुकेचा, पोटा पाण्याचा, रोजगाराचा काही एक भाग नसताना, भुकेशी लढताना, रोजगाराशी लढताना हा पोटामध्ये खड्डा पडलेला दलित त्याच वेळेस निजामाबरोबर पण लढत होता। हे मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो। निजामाबरोबर लढत असताना हा दलित, बाबासाहेब आंबेडकरांचा समाज, बाबासाहेब आंबेडकरांचे हे सैनिक मित्रांनो जातीयतेच्या लढ्यासाठी सवर्णांबरोबर पण लढत होते। ही जातीयतेची लढाई लढताना मित्रांनो, हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे काम करणे, या दुहेरी प्रकरणाबरोबरच भारतीय स्वतंत्रता संग्रामात सुद्धा हा दलित, हा बहुजन, इथला शेतकरी हा होता, हे मुद्दा म्हणून सर्वांना सांगू इच्छितो। अशा या तिहेरी संघर्षामध्ये असलेला हा दलितांचा प्रवास बाबासाहेब आंबेडकरांनी फार चांगल्या प्रकारे ओळखला होता। दलितावरील मराठवाड्यातील अत्याचार हे बाबासाहेबांनी फेडरेशनच्या कार्यकर्त्याकडून जाणून घेतले होते मित्रांनो। आणि या दलितांच्या अत्याचाराचं जर खरं काही चांगलं सूत्र मांडायचं असेल, यांचं जीवन जर सुसह्य करायचं असेल
तर यासाठी मिलिंद महाविद्यालयाची उभारणी, शिक्षणाची सुरुवात या ठिकाणी करणं आवश्यक होतं. शिक्षणामुळे खऱ्या अर्थाने बळ मिळतं. हे बळ मिळवण्यासाठी मिलिंद महाविद्यालयाची वास्तू या ठिकाणी उभारलेली दिसते. मित्रांनो, शेड्यूल कास्ट फेडरेशन हा फार महत्वाचा. मी तर मुद्दामून सांगेल की शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं आणि दलित चळवळीचं सुवर्णयुग होतं असं मी मानतो. शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे बाबासाहेबांचा खरा फ्रंट. शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे ह्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा कार्यकर्त्यांनी तर ह्या बऱ्यापैकी काही अडाणी होते. सगळे काही उच्च शिक्षित तर बिलकुलच नव्हते. तळागाळामध्ये, खेड्यापाड्यामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचा विचार नेत्यांना, बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगताना या अडाणी नेत्यांना, कार्यकर्त्यांना फार प्रयास करावा लागले. कठीण प्रसंगातून त्यांना जावं लागलं. हा शेड्यूल कास्ट फेडरेशनचा कार्यकर्ता मित्रांनो तिथे मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीत पण तुम्हाला दिसतो. या मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीच्या अगोदर मित्रांनो तो शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस, आर्य समाज या सगळ्या चळवळीमध्ये हैदराबादच्या निजामाच्या विरोधात लढताना तुम्हाला दिसेल. अनेक गावामध्ये रोजगाराची काही साधनं नसताना हा दलित निजामाविरुद्ध लढताना आपल्याला असा दिसेल. भुकेचा प्रश्न मिटवता आपण निजामाच्या ठिकाणी नोकरीला, कामधंद्याला जरी असलो तरी या रोजगाराची, कामधंद्याची सगळ्या प्रकारची तमान बाळगता भारतरत्न वंदनीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आदेश दिला होता की ह्या निजामाच्या नादी लागू नका. 26 नोव्हेंबर 1947चं एक पॅम्पलेट मुद्दामून आम्ही बाहेर लावलेलं आहे. मित्रांनो, असं कसं होतंय? आमच्याकडे पॅम्पलेट आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या माध्यमातून संघर्षाच्या ठिकाणी आम्ही बळी पडलेलो आहोत. आम्ही शहीद झालेलो आहोत. उमरीची बँक लूट प्रकरणाचा मुद्दामून मी किस्सा सांगेल. 7-8 वर्ष मी नांदेडला पोस्टिंगला होतो. मित्रांनो, या उमरी बँक लूट प्रकरणामध्ये असा प्रकार करण्यात आला की एक वरात त्या बँकेसमोरून न्यायची. मला वरात कोणती असावी? तर लग्नाची वरात. मित्रांनो, ही लग्नाची वरात जी होती त्या वरातीचं बैलगाडी, त्या वरातीमधले असलेला नवरदेव कोण होते कोणी विचारलेलं नाहीये. असे या नवरीची ती सगळी वरात त्या बँकेसमोरून न्यायची आणि गाडी नेमकी त्या बँकेच्या दरवाजात थांबवायची. अचानकपणे त्या गाडीमध्ये ठेवलेलं कडब्याच्या खाली असलेल्या बंदुका काढायच्या, त्या वॉचमॅनला सगळ्यात पहिले ठार करायचं आणि बँकेत एंट्री करायची आणि तो खजिना लुटायचा. अशा प्रकारचा तो सगळा प्लॅन होता. त्या प्लॅन मध्ये असलेले नवरा नवरी मित्रांनो शेड्यूल कास्ट होते, दलित समाजाचे होते. पुन्हा एकदा दुसरी गोष्ट अशी सांगेल की त्या ठिकाणी उतरून ती बैलगाडी ज्याची आणली होती ती बैलगाडी आपल्या समाजाची व्यक्ती होते. समाज महत्वाचा नाही मित्रांनो. दलितांचा, बहुजनांचा, शेतकऱ्यांचा इतिहास हा तेवढ्या चांगल्यापणे, कॉन्क्रीटपणे इनिशिएटिव्ह घेऊन त्याला पुढारलेलं दाखवून एक मोठं चित्र, शूर सैनिकाचं चित्र त्याचं कधीच रंगवलेलं गेलं नाही. हे वाचनामध्ये आमच्या आलेले, आमच्या वडिलांच्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळालेलं आहे आणि एका स्वातंत्र्य सैनिकाच्या पिढीकडून आम्हाला ते ऐकायला पण मिळालेलं आहे. आणि मला मुद्दामून सांगावं वाटतं की या पोलीस सर्व्हिसमध्ये असल्यामुळे अनेकांशी चांगला वाईट सगळ्याच प्रकारचा संबंध येतो. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू शकेल की हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणजे फक्त काही एकट्याची मक्तेदारी नाहीये. या मक्तेदारीमध्ये शेतकऱ्यांचा, दलितांचा फार मोठा सहभाग आहे. महाबळे नावाचा व्यक्ती या स्वातंत्र्य संग्रामामध्ये, झेंडा सत्याग्रहामध्ये मंदिरावर जाऊन झेंडा लावतो. महाबळेचं नाव कुठं नाहीये. मालेगावचे ओढणे बंधू हे जेलमध्ये एका पाटलाच्या सुनेला निजामाचा रजाकार पठाण हा येऊन छेडतो म्हणून ओढणे बंधू तिथं जातात. जागेमध्ये, चौकामध्ये त्याचं मर्डर करून टाकतात, खून करतात, त्याचा निपात करतात, स्वतः जेलमध्ये जातात. ओढणे बंधूपैकी एक जण नंतर 20 वर्षानंतर सुटतो, परंतु मोठे ओढणे हे जेलमध्येच मरतात, चितमपल्ली जेलमध्ये. कुठे आहे ओढणे, कुठे आहे महाबळे? ठिकाणींनी आपलं गाव सोडलेलं आहे. हे हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीतून शेड्यूल कास्ट फेडरेशनचा पहिला आमदार असलेला निजामाच्या इस्लाक नावाच्या खोट्या योजना ज्या जाहीर झालेल्या होत्या त्या जाहीर निषेध सभागृहात करून सभापतीवर थुंकणारा आमदार म्हणजे MD माधवराव नेर्लीकर. अशा या नेर्लीकरांना आपलं मूळचं गाव सोडावं लागलेलं आहे. LS गायकवाडांना आपलं मूळ निलंगा गाव सोडावं लागलेलं आहे आणि ते नांदेडला येऊन बसलेले आहेत. सटवाजी भराड यांचा कुठे उल्लेख होत नाही. रायबांजी पारखेंचा मुक्ती संग्रामामध्ये कुठे उल्लेख होत नाही. भाऊसाहेब मोरेंचा उल्लेख हा त्यावेळच्या सत्तेमध्ये किंवा त्यावेळच्या मीडियाच्या बरोबर असल्यामुळे, नेते असल्यामुळे होत असेल. थोडीशी मी करेक्शन करतो आमच्या बुद्धप्रियांना. आज स्मृती दिन नक्कीच आहे, भाऊसाहेबांचं नाव घेतलंच पाहिजे. पण भाऊसाहेब हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे प्रमुख होते, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे दलितांचे नेते होते. हे मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. तो अशा या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी लढाई केली, संग्राम म्हणजे लढाई ही वैचारिकच होती. हे जे गोड गोड कार्यक्रम जो राबवलेला दिसतोय याच्यामध्ये अनेक गर्भित अर्थ आहे मित्रांनो. लढाईचा अर्थ आहे एखाद्याचा निपात करणे, त्याला निशस्त्र करणे किंवा त्याचा खात्मा करणे.
अशा विषयात दलित नव्हता असं कोणाला वाटेल का? कुठे गेले महार मांग सांबार? कुठे गेलं दलित समाज? मित्रांनो, हा विषय अभ्यासाचा आहे. या अभ्यासाच्या विषयासाठी कुठेतरी नवीन चालना मिळावी. ह्या अभ्यासाच्या विषयाला मराठवाड्याचा इतिहास मराठवाड्यातल्या मंडळींना माहिती झाला पाहिजे, इथल्या युवकांना माहिती झाला पाहिजे. युवकांना हा इतिहास माहिती होण्याची प्राथमिक किंवा एक सुरुवात आहे, छोटीशी सुरुवात आहे मित्रांनो, असं मी मानतो. अनेक संशोधक, मला शैलेश राऊतांचं या ठिकाणी भेट झाली. या विषयावर त्यांना कोर्टात जाऊन विषय मिळवावा लागतो. अरे, सगळ्या ठिकाणी सिद्धता. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की निजामाच्या नादी लागू नका, आमच्याकडे पत्रक आहे. आणि असं कसं स्वातंत्र्य सैनिक कोणी नाही नसेल? स्वातंत्र्य सैनिक, त्या प्रोसिजरचा तो लॅकुना असू शकेल, मान्य आहे. पण मित्रांनो, हा विषय लॅकुना भरून काढण्यासाठी प्रशासनाला सांगण्याचा नाहीये. आपल्या अभ्यासकांनी, आपल्या साहित्यिकांनी, आपल्या वैचारिक मंडळींनी, आपल्या नेते मंडळींनी, आपल्या कार्यकर्ते मंडळींनी आपलं आजचं काम चालू असताना आपला इतिहास, आपल्या पूर्वजांचं हे ऋण फेडायचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. मित्रांनो, हा इतिहास कुठेतरी समोर आणण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केला पाहिजे. हा प्रयत्न, हा कार्यक्रम अरेंज करण्याचा, हा आयोजन करण्याचा एकमेव छोटासा, साधा, सुईच्या टोका एवढा प्रयत्न म्हणजे हा आहे की या ठिकाणी हैदराबाद मुक्ती संग्रामात दलितांचे योगदान हा विषय महत्वाचा आहे. आणि योग आहे भाऊसाहेब मोरे यांची स्मृती दिन. ऍक्च्युली तो 16लाच झाला, परंतु 16ला सगळं निवडणुकीचा विषय आणि ते सगळ्यांना थोडंसं सोयीचं व्हावं, हा विषय सगळ्यांना ऐकायला मिळावा, विशेषतः युवकांना मिळावा, PhD करणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांना तो ऐकायला मिळावा. नवीन विद्यार्थ्यांनी यातून काहीतरी नवा इतिहास घडवण्याच्या दृष्टीने सगळंच काही वंगाळ चाललेले असं जे चित्र निर्माण झालेले, त्याच्यापासून थोडासा आपल्याला दिलासा मिळण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. मी अवचरमल सरांचं, कॉम्रेड देशपांडे सरांबद्दल मी थोडंसं मुद्दामून सांगेल की साहेबांची परवा भेट झाली. तुम्हाला मी मुद्दामून सांगेल की या ठिकाणी पेसमेकर लावलेले, परंतु ह्या विषयाने भारावून गेलेले, पेसमेकर लावून चालता येणे शक्य नाही, महिनाभर ऍडमिट असलेले कॉम्रेड देशपांडे सर फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये दलितांचा विषय सांगण्यासाठी आपल्या समोर आलेले आहे. मित्रांनो, या प्रामाणिक विषयाचं महत्व कुठेतरी माझ्या पत्रकार मित्रांना विनंती, पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. काही संदर्भ साहित्य लागत असेल तर शैलेश राऊत साहेबांसारखे, अवचरमल सरांसारखे, अनिल कटारे साहेबांसारखे हे सगळे अभ्यासक आपल्या ठिकाणी आहेत. यांच्याकडून ह्या विषयाबद्दलची विस्तृत माहिती आपण घेऊ शकतात. काही संग्रह माझ्याकडे पण आहे. मी काही अभ्यासक, तत्वचिंतक किंवा फार मोठा तत्ववेत्ता नाहीये, परंतु जे काय पोलीस सर्व्हिसमध्ये सगळ्याकडे फिरताना जमतंय ते कलेक्ट करण्याचं मला एक बळ मिळालेलं आहे. त्यासाठी कारण ठरलेले आमचे अण्णा, आमचे बुद्धप्रियजी गंगाधर पानतावणे सर मी गडचिरोलीला असताना नेहमी म्हणायचे, तू काहीतरी लिही. तर मी तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितो, ह्या विषयाचा परिपाक फक्त हेच आहे की मी गडचिरोलीला असताना आपण जे सांगितलं होतं की काहीतरी लिहे, मला काही लिहायचं नाही, मला युवकाकडून हा विषय लिहून घ्यायचा आहे. हे मुद्दामून मी सगळ्यांना सांगू इच्छितो. पुन्हा आजच्या या स्वातंत्र्य संग्रामामध्ये दलितांचे योगदान या विषयासाठी आपण सगळेजण आलेलो आहात. या पूर्ण व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पामध्ये आपलं मी स्वागत करतो. हा विषय विधायक दृष्टिकोनातून काय नाही झालं हा विषय सोडून देण्यापेक्षा यातून चांगलं काय आपल्याला नावारूपाला आणता येईल, हा इतिहास अभ्यासकांसाठी सर्वांसाठी कसा चांगला विस्तृतपणे आपल्याला इथून पुढे तरी मांडता येईल, या विषयासाठी मी पुन्हा नवयुवकांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण या कार्यक्रमाला या सर्व वयस्कांना ह्या इतिहास जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेले आहात. प्रतिष्ठानतर्फे मी आपलं स्वागत करतो. जय भीम, जय भीम. मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगपुरुष ज्यांच्या प्रेरणेने महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व परिवर्तनवादी व विज्ञानवादी राष्ट्रपुरुषांच्या आणि राष्ट्रसंतांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. स्वातंत्र्य सेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे स्मृती दिनाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय भिक्खू संघ, भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास असेल किंवा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास असेल किंवा एकंदरीत ह्या देशातल्या ज्या काही सांस्कृतिक घडामोडीचा इतिहास असेल किंवा मानवी संघर्षाचा इतिहास असेल, तो इतिहास दलितांच्या योगदानाशिवाय किंबहुना इथल्या मूळ निवासी नागवंशीयाच्या योगदानाशिवाय तो पूर्ण होत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. मला या निमित्तानं मागासवर्गीय समूहामध्ये मोडणाऱ्या ज्या काय विविध जाती आहेत
या जातींच्या धाडसाचं, त्यांच्या अस्तित्वाचं आणि माणूस म्हणून हजारो वर्ष अन्याय सहन करून सुद्धा त्यांनी स्वतःची अस्मिता आणि स्वतःचा इतिहास जो काही आजपर्यंत जिवंत ठेवला आहे तो जगाच्या इतिहासामध्ये कुठेही असं उदाहरण नसावं असं माझं वैयक्तिक मत आहे. अवहेलना, फेटाळणी, अस्पृश्यता म्हणजे प्राण्यापेक्षा हीन अशा अवस्थेमध्ये लोटलेल्या इथल्या ह्या मूळ लोकांनी केवळ आणि केवळ जेव्हा जेव्हा ह्या देशामध्ये समतेचं प्रस्थ नांदलं तेव्हा तेव्हा या देशामध्ये बुद्धाचं कारुण्य घेऊन मानवाच्या उत्थानासाठी निर्माण करणारी मानवाच्या विकासाची सर्व अंग आपल्या मूल्यानं, आपल्या योगदानानं ती अतिशय समृद्ध केलेली आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगपुरुष ज्यांच्या प्रेरणेने आणि ज्यांच्या निष्ठेवर, ज्यांच्या हकेसरशी आपलं तनमन धन अर्पण करून भाऊसाहेब मोरेसारखे स्वातंत्र्यवीर ज्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये स्वतःची नोकरीचा राजीनामा देऊन बाबासाहेबांच्या केवळ आदेशाचं पालन व्हावं म्हणून संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं. अशा ज्ञात आणि अज्ञात तमाम स्वातंत्र्य सैनिकाला आपण खरोखरच विनम्रपणे अभिवादन केलं पाहिजे. आणि हा जो धगधगता इतिहास आहे आपला, तो इतिहास आपण जतन करून येणाऱ्या नव्या पिढीला ते दिला पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स जी झाली होते तिथंही भारतातल्या संस्थानिकाचं, एकंदरीत जनसामान्याचं कसं शोषण ते करतायत याविषयीचा आवाज त्यांनी उठवला होता. नंतरच्याही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये याविषयीचं बाबासाहेबांनी अतिशय प्रखर असं विवेचन केलं होतं. आणि त्याचप्रमाणे जी काही हैदराबाद संस्थान असतील किंवा अशी 500च्या वर जी काही संस्थानं होती ह्या संस्थानांना खालसा करण्याचं आणि त्याविरुद्ध वेळ पडेल तेव्हा बळाचा उपयोग करावं असं सांगून बाबासाहेबांनी हा सगळा हैदराबाद मुक्तीसंग्रामातला एक महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. या विचारपीठाच्या साक्षीनं आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत मला असं वाटतं की खरं म्हणजे अद्यापही 21व्या शतकामध्ये आपण जेव्हा ग्लोबलायझेशन किंवा सर्व जग एकत्र आलेलं आहे असं म्हणतो तेव्हा याही काळामध्ये दलितांचं काव्य संमेलन, दलितांचे पुढारी, दलितांचं योगदान किंवा दलितांचे नेते अशाच परिकल्पनेमध्ये आणि अशाच स्ट्रॅटामध्ये जर ही अशी वेगवेगळी जर परिमाणं निर्माण होत असतील तर तो खऱ्या अर्थानं ह्या देशामध्ये आंबेडकरवाद, बुद्ध फुले शाहू आंबेडकरवाद सर्वार्थाने रुजवण्याचं एक फार मोठं चॅलेंज तुम्ही आम्हाला स्वीकारलं पाहिजे. आणि जेवढे कोणी विचारवंत असतील, समाजकारणी असतील, बुद्धिवंत असतील, असं कुठेही झालं नाही पाहिजे की एकच टायटल पाहिजे, युनिफॉर्मिटी अशी असायला हवी की हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सर्वांचं योगदान ही जेव्हा सम्यक कल्पना येईल तेव्हा खऱ्याखुऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एक वेगळा भारत निर्माण होईल. आणि तोच प्रयत्न आपण अशा वेगवेगळ्या कार्यक्रम घेऊन ते समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात. त्याबद्दल मोरे साहेबांचं मी अतिशय मनपूर्वक येथे अभिनंदन करतो. मित्रहो, आत्ताच देशपांडे सरांनी अपेक्षा व्यक्त केली आणि आपणही या साक्षीनं एवढाच विचार करूया की मागासवर्गीय माणूस प्रत्येक ठिकाणी योगदान देतो, अधिकारी असेल, कर्मचारी असेल किंवा जीवनातल्या विविध क्षेत्रात तो काम करत असेल, परंतु त्याची दखल मात्र इतिहास घेत नाही. त्याची दखल इतिहासानं घेतली नाही. ज्यांच्यावरती जबाबदारी होती ती त्यांनी लिहिली नाही. तेव्हा या पिढीला माझे हात जोडून अशी विनंती आहे की फुले शाहू आंबेडकरी विचारातले जेवढे काही प्रकट आणि अप्रकट धागे असतील हे धागे
आपण साहित्याच्या माध्यमातून पुढे आणले पाहिजे, जेणेकरून येणारी पुढची पिढी ती निश्चितपणे वाचेल, वाढेल आणि त्याचं संवर्धन करेल, अशी या मागची संकल्पना असावी. त्याबद्दल मी मोरे साहेबांचं अतिशय मनपूर्वक येथे अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. मित्र हो, जाता जाता एवढंच सांगतो की या सभागृहाचं आजचं उपस्थित असलेल्या या सभागृहाचं वय जे आहे हे अंदाजा 45 असं आहे. मी आत्ताच पानझडे साहेबांशी बोलत होतो. 45 ॲव्हरेज वय असलेलं हे सभागृह, वेगवेगळे आपले जेवढे कार्यक्रम होते, गाणे ऐकण्याचं जर सोडलं तर सगळ्या कार्यक्रमाला ज्येष्ठ आणि मध्यमवर्गीयच बांधवांची उपस्थिती असते. याचाही इथे कुठेतरी विचार होणं आवश्यक आहे. आंबेडकरी चळवळीतला तरुण जोपर्यंत या सगळ्या कार्यक्रमातून स्वतःला मॅच्युअर होऊन या लढाईमध्ये उतरत नाही, त्याचं नेतृत्व करत नाही, तोपर्यंत सध्या भारतात निर्माण झालेली सगळी आव्हानं तो पेलण्यासाठी सक्षम होणार नाही असं मत आहे. म्हणून मागच्या आंबेडकरी चळवळीचा जो काही तुमचा आमचा ऋणानुबंध आहे, या ऋणानुबंधामध्ये तरुण पिढीला बांधण्याची जबाबदारी सुद्धा ही आपली आहे आणि ती आपण पार पाडावी एवढी अपेक्षा ठेवून माझं मनोगत संपवतो. जय भीम, जय भारत, जय भीम. स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी प्राणांची आहुती दिली आहे अशा हुतात्म्यांना स्मरण. या स्वातंत्र्य सेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, म्हणजे हा 19वा स्मृतिप्रित्यर्थ आहे. 16 मे 1995 या दिवशी त्यांचं निर्वाण झालं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे. विषय आहे हैदराबाद संस्थानातील, हैदराबाद संग्रामातील, मुक्ती संग्रामातील दलितांची भूमिका. या विषयावर मी प्रथम रिसर्च केला आहे, PhD केला आहे. माझ्या PhD मध्ये सहकार्य करणारे SD पगारे सर आहे, पानतावणे सर आहेत आणि इथेच मी औरंगाबादलाच PhD केला आहे. या विषयामध्ये माझा विषय होता निजामकालीन मराठवाड्यातील सामाजिक रचना आणि अस्पृश्य वर्गाचे स्थान. हा माझा विषय होता. हा विषय मला कसा मिळाला तर पेशवेकालीन सामाजिक गुलामगिरी आणि अस्पृश्यता या विषयावर पुण्यामध्ये गवळी सरांचा प्रबंध वाचला गेला. त्याला माझे गाईड मोरोंचीकर सुद्धा उपस्थित होते. मग पेशवे कालामध्ये अस्पृश्य समाजाची अवस्था गुलामगिरीची होती. मग हैदराबाद संस्थानामध्ये कशी होते, कारण पेशवे आणि निजाम हे समकालीन आहेत असा विषय निघाला. आणि मला पण PhD करायची होती. मी मास्टरकडे गेलो, MA झालेला आहे आणि मला PhD करायचे. ते म्हणे तुम्हाला लिहिता येतं का? म्हटलं हो. इतिहास कळतो का? म्हटलं हो. काही लिहिलं आहे का? त्यावेळेस माझे 2 आर्टिकल आले होते. त्यांना हे लिहिलं मी असं सांगितलं. आणि मग त्यांनी मला हा विषय दिला, निजामकालीन मराठवाड्यातील समाज रचना आणि अस्पृश्य वर्गाचे स्थान. या विषयावर तुम्ही मला 1 महिन्यामध्ये 10 पानं लिहून आणा म्हणाले. आणि मी त्यांना 1 महिन्यामध्ये 85 पानं लिहून दिले. विदाऊट जास्त अभ्यास न करता त्यांना 85 पानं 1 महिन्यात लिहून दिले. आणि ते असं बघितलं, खाबडे सरांनी ते बघितलं आणि म्हणाले तुम्ही फॉर्म घेऊन या, मी सही करून देतो. झाला. आणि तिथूनपासून माझ्या अभ्यासाला सुरुवात झाली. मुलाखती घेतल्या, सरांची मुलाखत, यांचीच मुलाखत घेतली, अनेकांच्या मुलाखती घेतल्या, मराठवाडाभर फिरलो.
हैदराबादला गेलो, हैदराबादला राहिलो आणि अनेकांच्या मुलाखती घेऊन नवीन नवीन विषयाची माहिती मिळाली आणि मला PhD अवॉर्ड झाले फेब्रुवारी 1987ला. आणि चंद्रभान पारखे प्रथमतः माझ्या घरी आले माझं स्वागत करण्यासाठी, किंवा या विषयावर पहिला PhD करणारा माणूस तुम्ही आहात म्हणाले, हा विषय तुम्ही हाताळला म्हणाले. ते माझं घर शोधत आले. तर हा प्रवास आहे. या विषयाला प्रथम हात घातणारा किंवा हा विषयाला, त्या प्रबंधामध्ये माझं प्रकरण 4 आहे की हैदराबाद संस्थानातील दलित चळवळ. हे माझं 4थं प्रकरण आहे. हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. बाकीचे जे पहिले प्रकरण आहे तर ते पॉलिटिकल सिच्युएशन वगैरे, समाज रचना वगैरे हे असं प्रायव्हेट आलेलंच आहे. परंतु त्याच्यामध्ये हा विषय आला आहे की हैदराबाद संस्थानातील दलित चळवळ हा प्रथम विषय आला आहे. आणि आज जे व्यासपीठावर, आज जे या आपल्या विचारमंचावरती आज जो हा विषय चर्चेला येत आहे तो फार पूर्वी यायला पाहिजे होता. हा विषय फार पूर्वी यायला पाहिजे होता. भगवानराव देशपांडे जे बोलले ते आता, हे त्यांनी फार दिवसापूर्वी बोलला पाहिजे होतं, फार वर्षापूर्वी बोलला पाहिजे होते की आमच्या नामांतरामध्ये आमचे घर जळाले नसते. आज जर ते बोलले, ज्या भाषेमध्ये, भाषा बदलते बघा, प्रसंगानुसार भाषा बदलते, भाषा डेव्हलप होते, हळूहळू भाषा समाजाप्रमाणे डेव्हलप होते, तशी त्यांची भाषा डेव्हलप झाली. कॉम्रेडची आणि सर्व यांची भाषा डेव्हलप झाली आहे आज. त्यावेळेस जर ते असे बोलले असते की हे दलित आमच्यासोबत होते, यांनी आमच्या समोर आमचे झाडं तोडले आहे, सिंधीची झाडं तोडली आहे, सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला आहे, तर मित्र दलित आपले नामांतरा चळवळीमध्ये आमचे घरं जळाले नसते, आमचे माणसं मारले गेले नसते, आमचे महारवाड्याचे राग झाले नसते. परंतु भाषा ही बदललेली असते. त्या त्या काळामध्ये विषयानुसार माणसं भाषा बदलतात, मॉब पाहून भाषा बदलली जाते. हे आता टाकसाळ साहेब बसले आहेत, यांना विचारा त्यांनी कॅम्पवर कोणतं काम केलं होतं, त्यांनी कॅम्पवर कोणतं काम केलं होतं. त्यांना त्यावेळेस त्यांना स्वतंत्र सैनिकाचे हे दर्जा मिळाला आहे किंवा प्रमाणपत्र मिळालं आहे. हे त्यांनी त्यांचं वय काय होतं त्यावेळेस, हे सगळे विषय आज असे यायला पाहिजे होते त्या गावामध्ये. परंतु असा पुढाकार घ्यायला कोणी माणूस नव्हता, सगळे घाबरायचे. या विषयाला स्पर्श करण्यासाठी सगळे घाबरायचे, कारण संदर्भ नव्हते. मी एका प्राध्यापकाकडे गेलो की सर मी या विषयामध्ये PhD करत आहे, मला मार्गदर्शन करा. ते म्हणले तुम्ही काय PhD करणार या विषयामध्ये, अरे हा अथांग समुद्र, हे वाळवंट आहे म्हणाले, ह्या वाळवंटामध्ये कुठेतरी हे मोत्याचे कण पडलेले आहेत म्हणाले, आणि ते तुम्ही कसे वेचणार. मला फार भयंकर राग आला. मी म्हणालो, उभा राहिलो मी आणि म्हणालो सर मी तेच कण वेचणार आहे म्हटलं, आणि ते कण वेचून मी या विषयावर PhD करणार आहे, त्याला रिसर्च असं म्हणतात म्हटलं सर, आणि मी ते करणार. आणि त्यांना मी ते करून दाखवलं. ते मी त्यांना करून दाखवलं, त्यांनी तर माझं अभिनंदन केलं. दॅट इज डिफरंट थिंग. पण ह्या विषयामध्ये या विषयाला कोणी हस्तक्षेप करत नव्हतं किंवा या विषयाला स्पर्श करत होतं, कारण ह्या विषयामध्ये तुमच्या आमच्यासारख्याला त्यावेळेस माहिती नव्हता. या विषयातले बारकावे काय आहेत हे माहिती नव्हते. म्हणजे इतिहास आम्हाला माहिती नव्हता. इतिहासाबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. इतिहास फक्त आम्हाला राजकीय इतिहास माहिती आहे, हा राजा गेला, ते राजा गेला, हा राजवाडा, ते कारकीर्द वगैरे हेच आम्हाला एवढं माहिती होतं. पण रिअल हिस्ट्री काय असते, हिस्ट्रीला एक अल्टरनेट असतो हे माहीत नव्हतं. हिस्ट्रीला एक अल्टरनेट असतो ते माहीत नव्हतं. जेवढा इतिहास लिहिला गेलं हे आम्ही खरं मानतो, कारण ते छापलेलं असतं आणि ते खरं आहे असं आम्ही मानतो. परंतु मित्रांनो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. इतिहासकार इतिहासकाराचं काम करतो, तो फक्त एक विषय मांडत असतो आणि त्या विषयातील जे काही त्याचं फक्त सादरीकरण तो करत असतो, ते खरं आहे, तो खऱ्यापर्यंत आणत असतो. सत्य, व्हॉट इज ट्रूथ, तो सत्यापर्यंत आणत असतो. सत्य बाकीचं हे इतरांनी बघायचं असतं. हे खरं आहे का, त्याला विचारा, इतिहासकाराला विचारा, हे खरं आहे का. शाहिस्ते खानाचे बोट शिवाजी महाराजांनी तोडले असं इतिहास मानतो, ती त्याला विचारा हे खरं आहे का. हे शाहिस्ते खानाची बोट खरोखर शिवाजीने तोडली का, हे त्याला विचारा. हे इतिहासाला समोर मांडलेले प्रश्न आहेत. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आज त्यांनी सांगितलं की हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये दलितांचे 3 ते 4 गट होते. DCAची स्थापना 1936 मध्ये झाली. 1936 मध्ये DCAची स्थापना झाली, ती BS व्यंकटरावनी केली. BS व्यंकटराव
is the first rank leader of Hyderabad state. He is the first rank leader of Hyderabad state. मला पुन्हा म्हणायचं आहे, B.S. व्यंकटराव वॉज द फर्स्ट रँक लीडर ऑफ हैदराबाद स्टेट. कारण हैदराबादमधील दलितांचा उद्धार करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतलेली होती. औरंगाबादला सुद्धा एक गृहनिर्माण संस्था उभी झाली, त्यात एकही दलित नाही. मी भाऊसाहेब मोरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. भाऊसाहेबांची स्मृती तेवत राहावी म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं औरंगाबाद इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. डॉक्टर अवचरमल हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अभ्यासक आहेत. कॉम्रेड भगवानराव देशपांडे हे प्रत्यक्ष चळवळीमध्ये होते. त्यांची अतिशय या विषयाच्या अनुषंगानं व्याख्यानं झाली. त्यात काही भर मला घालावायची नाही. या निमित्तानं एक दोन विचार फक्त मी व्यक्त करतो. एक वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे की हैदराबादच्या मुक्तीसंग्रामामध्ये केवळ सवर्णीयच मंडळी होती असं नाही. या संबंधीचा इतिहास, त्याचं पुनर्लेखन व्हायला पाहिजे. खरं तर औरंगाबादमध्येच या हैदराबाद मुक्तीसंग्रामाशी आपलं फार जवळचं नातं आहे असं सांगणाऱ्या दोन व्यक्तींनी इतिहास लिहिलेले आहे. त्यांची नावं मी काही घेत नाही. हे दोघेही या चळवळीचे त्यातले एक साक्षीदार आणि एक या चळवळीशी आपले अनुबंध आहेत असं सांगण्याचा दावा ज्याला म्हणता येईल असं या दोन्हीही लेखकांनी केलेलं आहे. हे दोन्ही ग्रंथ मी फार काळजीपूर्वक वाचले आणि त्यानंतरच्या दोन ग्रंथांचा पुन्हा निर्देश करतो. एक नांदेडचे प्राध्यापक नरेंद्र गायकवाड आणि डॉक्टर अवचरमल या दोघांचाही निर्देश मी एका वेगळ्या संदर्भात जाता जाता मला करायचा आहे. ज्या कोणी हैदराबादचा मुक्तीसंग्राम लिहिण्याचा प्रयास केला, पराकाष्ठा केली, यामध्ये सत्य दडपून टाकण्याचे प्रयत्न सुद्धा झालेले आहेत. वस्तुनिष्ठता सुद्धा बाजूला राहिलेली आहे. अवचरमलांनी काही अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी स्टेट काँग्रेसच्या संदर्भातला जो त्यांनी निर्देश केला तो फार महत्त्वाचा निर्देश आहे. राष्ट्रवादी म्हणवणाऱ्या काही संस्था इथे होत्या. निजामाच्या जोखडातून मुक्त कर आपल्याला हा सगळा हैदराबाद हे संस्थान मराठवाडा आपल्याला मुक्त करायचं आहे. हा ध्यास बाळगून माणसं कार्यरत झालेली होती. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सभेच्या आरंभी निजामाचं गुणगान करणं, स्तवन करणं ही सुद्धा दुष्प्रवृत्ती या संस्थानामध्ये होती. परंतु या संग्रामामध्ये जी माणसं, जी दलित माणसं, जी अस्पृश्य माणसं होती, त्यात लातूरची होती, नांदेडच्या भागातली माणसं होती, औरंगाबादच्या भागातली माणसं होती. काहींचे उल्लेख इथे करण्यात आले.
हनुमंतराव मोरे याचं नाव फारसं लोकांना माहिती नाही. भाऊसाहेब मोरे यांचं निदान नाव आपल्याला माहिती आहे की ते या चळवळीशी जवळचे होते, सहभागी झालेले होते. आणि म्हणून मुक्तीसंग्रामाच्या इतिहासकारांनी अस्पृश्यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख न करणं, म्हणूनच मी म्हणालो की इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. उमरी बँक लुटली गेली. उमरी बँकचे अनेक संदर्भ येतात, मांडले जातात. परंतु जी उमरी बँक लुटणाऱ्यांच्या मध्ये अतिशय हिमतीने जी माणसं पुढे गेलेली होती ती कोण होती? त्या लुटीमधून औरंगाबादला सुद्धा एक गृहनिर्माण संस्था उभी झाली, त्यात एकही दलित नाही. बँकेची लूट करणारे सगळे दलित होते, सगळ्या अस्पृश्य समाजाचे लोक होते. त्यांच्या काही लोकांशी तर मी भेटलो सुद्धा होतो काही वर्षांच्या पूर्वी. परंतु इतिहासानं त्याची दखल घेतलेली नाही. केवळ रझाकार झाले, अस्पृश्य दलित हे रझाकार झाले, मुसलमानांच्या बरोबर गेले, असा बकवास करण्याची प्रवृत्ती सुद्धा काही काळपर्यंत इथे होते. परंतु रझाकारांना विरोध करणारे जे अस्पृश्य होते, जे काही महार होते, जे काही मांग होते, त्यांचे निर्देश इतिहासामध्ये नाही. निजामशाही दडपून टाकली पाहिजे, त्याचा निषेध केला पाहिजे. निजामाने जी काही गुलामी लादलेली आहे, इतरांच्यावर लादलेली असेल, पण बाबासाहेब आंबेडकरांनी निजामाचा निषेध केला. निजाम राजवटीच्या संदर्भामध्ये सावध राहिलं पाहिजे सगळ्या दलितांनी. हा शब्द झेलून भाऊसाहेब मोरेंचा सारखा एखादा क्रांतिकारी असा नेता पुढे येतो आणि सगळ्या समाजामध्ये हा विचार घेऊन जातो. केवळ निजामशाहीच्याच विरोधात नाही, त्या जुर्माविरुद्ध, त्या गुन्हेगारीच्या विरुद्ध, त्या गुलामी विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. भाऊसाहेबांच्या सहवासामध्ये जे कोणी गेले असतील त्यांनी सांगितलेल्या ज्या काही आठवणी असतील त्या आठवणी त्यांना आठवतील. इथल्या दलितांची, ती अस्पृश्यांची अवस्था काय होती, त्याला कारणीभूत निजाम कसा होता हे तर भाऊसाहेब सांगतच असत. परंतु भाऊसाहेब हे सांगत असत की आपणही त्याला जबाबदार आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द प्रमाण मानून ही गुलामी आपण झुगारून दिली पाहिजे. मला एक गंमत आठवते भाऊसाहेबांनी सांगितलेली निजामाच्या संदर्भातली. इथे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या भागामध्ये एक त्या काळामध्ये कॉलेज स्थापन व्हायच्या अगोदर तिथे वसाहत होती. ते निजामाचे काही अधिकारी तिथे आलेले होते. आणि त्या अधिकाऱ्यांच्या साठी काही गायी, त्यांचं शुद्ध विशुद्ध दूध मिळालं पाहिजे त्यांना, त्या अधिकाऱ्यांच्यासाठी, निजामाचे अधिकारी म्हणून. तिथे त्या दिवशी एक गाय ही मृत पावली आणि ते काही दूध दिलं गेलं नाही. भाऊसाहेब फार रंगवून सांगत असत. भाऊसाहेबांच्या जवळ त्यांचं ऐकणं म्हणजे हा एक मोठा वेगळा असा अनुभव असेल. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायच्या म्हणजे ते फार करारी होते. भाऊसाहेब त्यांना अतिशय संताप सुद्धा येत असे अन्यायाच्या विरुद्ध, जुलमाच्या विरुद्ध, या निजामाच्या विरुद्ध सुद्धा. असा संताप ते कसा व्यक्त करतो. ती गाय मेली आणि आमचे तो जो सगळा भाग आहे त्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या आसपासचा सगळा जो परिसर जिथे आमच्या समाजाचे लोक राहत होते, तिथल्या महाराणी गाय न्यायची कुणी, उचलून न्यायची कुणी, मेली आहे गाय,
तर त्या महारांना बोलावण्यात आलं आणि महाराणी ती गाय नेली वगैरे उतरून जाऊ दे. पुढे भाऊसाहेबांचं जे सांगणं आहे तो पुढचा भाग आहे. तो जो ती जी कोणी माणसं होती महार माणसात ती गाय नेली, ती सारखं सांगत आम्ही निजामाची गाय उचलून नेली. निजामाची जी गाय होती, मेलेली गाय होती ती उचल, कारण महाराजांच्याकडे ते काम होतं. बाबासाहेबांनी मुलेली ढोरं ओढू नका म्हणून जे पुन्हा पुन्हा सांगितलं, ओरडून सांगितलं. भाऊसाहेब म्हणत होते की बाबासाहेबांचा जो आदेश होता, मला आठवते भाऊसाहेबांनी सांगितलेली एक गोष्ट, दीक्षा समारंभ झाला आणि दीक्षा समारंभ संपून भाऊसाहेब आलेले होते. परत आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी जालन्याला एका कार्यक्रमासाठी गेलो. त्या कार्यक्रमाला मी गेल्यानंतर तिथे एकाच्या घरात माझी थांबण्याची व्यवस्था केली. त्या घरात मी गेलो होतो. म्हणे अरे आम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घेतली, आता हा धर्म सोडला, त्याच्या घरात पुन्हा देवदेवताच. मी त्या माणसाला बोललो, भाऊसाहेबांचा रागही कसा असेल तो मला सांगायचं, कसा राग व्यक्त करायचा. आणि अक्षरशः म्हणे मी त्याला झोडपून काढलं की काढे सगळे फोटो. भाऊसाहेबांच्या मध्ये हा जो अन्यायाविरुद्ध उभं राहणं, मग तो निजाम असेल नाहीतर मग अजून कोणी समाजातले आणखीन कोणी लोक असतील, धर्मरक्षक कोणी असतील, त्यांच्या विरोधात असं अन्यायाच्या विरुद्ध तुटून पडणं हा भाऊसाहेबांचा मोठा स्वभाव होता. आणि त्याच्यामुळे मग मराठी असो की उर्दू भाषा असो, या भाषेमध्ये ते ज्या पद्धतीनं बोलत असत, जे जहाल अशा प्रकारचं वक्तव्य ते करतात, त्याला तोड नाही. अनेकांना भाऊसाहेबांचा संवादही ते पगारे बसले आहेत, त्यांना जवळून माहिती आहे. आमचे चंद्रभानजी पाळखरे, त्या सगळ्यांना संवादला. तेव्हा भाऊसाहेबांचा स्मरण आपण जे करतो आहोत, या भाऊसाहेबांच्या स्मरणाच्या निमित्तानं मी एवढंच सुचवेन की आपण त्यांचं एक उत्तम अशा प्रकारचं चरित्र प्रकाशित केलं पाहिजे. त्यांचं कार्य जे आहे त्या कार्याची जाणीव समाजाला करून, आपल्या नाव फक्त माहिती असतं, पण त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे कार्य कोणकोणत्या प्रकारची त्यांनी केली, अन्यायाच्या विरुद्ध ते कसे उभे राहत असत, राजकारणामध्ये सुद्धा राजकीय त्यांची परिभाषा कशा प्रकारची असेल. प्रसंगी मग ते दादासाहेब गायकवाडांच्यावर सुद्धा आघात करत असत. मी स्वतःच ऐकलं आहे त्यांचं. काही जर मुद्दे पटले नाही तर ते विरोधात बोलत असत. परंतु असा आंबेडकरनिष्ठ भाऊसाहेबांच्यासारखा मी पाहिला नाही. बाबा मकरंदपूरच्या सभेचा वृत्तांत ते रडत मला सांगायला, मला तर त्यांनी ती दाखवली होती जागा. इथे म्हणे बाबासाहेब इथे होते, बरं इथेच स्टेज होता, इथून बाबासाहेब बोलत होते आणि भाऊसाहेब ढधसा रडताना मी पाहिजे. संबंध जीवनच बाबासाहेबांच्या या चळवळीला त्यांनी वाहिलेलं होतं. अशी असंख्य माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्या अज्ञात आहेत, त्यांचं आपल्याला माहिती नाही. त्यांचं चरित्र लिहिलं पाहिजे. भाऊसाहेब मोऱ्यांचं चरित्र लिहून भाऊसाहेबांनी त्यांचं जे कार्य आहे, मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा अन्य असेल, ते पुन्हा प्रकाशामध्ये आलं पाहिजे, ते मांडलं गेलं पाहिजे. आणि ज्यांनी अनुल्लेखाने इतिहास लिहिले असतील त्या इतिहासाला आपण आव्हान दिलं पाहिजे. भाऊसाहेब यांचं स्मरण करताना भाऊसाहेबांच्या कर्तृत्वाचं स्मरण आपण करतो आहोत. अत्यंत बुलंद आवाजाचा हा बुलंद नेता होता. या माणसाचं स्मरण करणं म्हणजे मला असं वाटतं एक प्रकारची जी प्रेरणा आपल्याला ठरेल. ही प्रेरणा सतत आपल्या मनामध्ये आपण वागवावी एवढीच इच्छा व्यक्त करतो. भाऊसाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो. जय भीम. सब्बितियो विभज्यन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्गानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. या